Good morning, dear students. This is Ramkrishna Shende. Welcomes you in Genius English spoken and coaching classes. And first of all, my dear students and friends, I would like to wish you happy Akshaya Tritiya. Dear students, today the topic which we are going to learn is tense, which is very important in learning English. So let's learn tense. Are you ready? Okay. सो टेन्स याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, काळ म्हणतो. काय म्हणतो, काळ. एंड हिंदी में इसको क्या बोलते हैं, काल बोलते, काल. सो टेन्स मराठीमध्ये काय म्हणू याला, काळ. सो इन इंग्लिश देर आर 3 टेन्सेस. किती टेन्सेस आहेत, 3. There are 3 tenses in English. Not only in English but all languages. Even in Marathi or Hindi we learn 3 tenses. Which are they? Number 1, present tense. Number 2, past tense, and number 3, future tense. Okay, in Marathi it is called vartaman kaal. Then in Marathi past tense is called bhutkaal, and the future tense is called bhavishya kaal. Okay, so present tense, past tense and future tense. Then each tense has 4 subtypes. प्रत्येक टेन्स चे किती 4 सबटाइप्स आहेत. each tense has 4 subtypes. म्हणजे मराठीमध्ये आपण जर म्हटलं तर टेन्स नावाचा एक व्यक्ती होता. टेन्स नावाचा एक व्यक्ती होता, त्याला 3 मुलं होती. कोणती कोणती, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. म्हणजे त्या टेन्स नावाच्या व्यक्तीला 3 मुलं होती. कोणती कोणती, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. मग ह्या तिघांना 4 मुले होती. ह्या तिघांना 4 मुले होती. आपण ह्या तिघांमध्ये एवढं प्रेम होतं, एवढी आपुलकी होती की सगळ्यांनी ठरवलं की आपण आपल्या मुलांचं नाव सारखं ठेवू. तर ते कोणते नाव ठेवलं त्यांनी तिघांनी ते आपण बघूया या ठिकाणी. तर यांनी हे 4 मुलं जे ठेवलेले आहेत ते सिंपल. दुसऱ्या मुलाचे नाव ठेवलेलं यांनी कंटिन्युअस. तिसऱ्याचे नाव ठेवलेलं आहे परफेक्ट. आणि चौथ्याचे नाव ठेवलेलं आहे परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचे जे 4 मुलं आहेत त्यांचे नाव काय आहेत, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस. तसंच पास्ट टेन्सचे सुद्धा जे 4 मुलं आहेत त्यांचे सुद्धा नाव काय आहेत, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस. आणि फ्युचर जो टेन्स आहे त्याच्या सुद्धा 4ही मुलांचे नाव सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस आहे. मग हे ओळखणार कसे की कोणता कोणाचा मुलगा आहे, तर त्यांच्यामध्ये काही चेंजेस आहेत, अपिअरन्सचे चेंजेस ज्याला म्हणू आपण. जसं मुलांमध्ये नाही का आपल्या बॉडीमध्ये काही काही फरक असतात, त्याच प्रकारे यांच्या स्ट्रक्चरमध्ये, सेंटेन्सच्या रचनेमध्ये काहीतरी फरक असतो. त्याच्यावरून आपल्याला कळतं की कोणता सिंपल प्रेझेंटचा मुलगा आहे, पास्टचा मुलगा आहे किंवा फ्युचरचा मुलगा आहे. किंवा कंटिन्युअस 3 कंटिन्युअस असतील तर कोणता कंटिन्युअस हा प्रेझेंटचा मुलगा आहे, पास्टचा मुलगा आहे किंवा फ्युचरचा आहे. किंवा परफेक्टच्या बद्दल तसंच आहे की कुणाचा म्हणजे प्रेझेंटचा आहे की पास्टचा आहे की परफेक्टचा आहे, ते त्यांच्या स्ट्रक्चरवरून कळेल. किंवा परफेक्ट कंटिन्युअस जो चौथा मुलगा आहे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरचा, त्याला सुद्धा आपण त्याच्या स्ट्रक्चरवरून क्लिअर करू, स्पष्ट करू की तो प्रेझेंटचा मुलगा आहे, पास्टचा आहे की फ्युचरचा. आता मुलगा म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काही खरोखरच फॅमिली निर्माण करायची नाही, जस्ट वी हॅव टू लर्न. ठीक आहे. तर देर आर 3 टेन्सेस, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. देन ईच टेन्स हॅज 4 सब टाइप्स. प्रत्येकाचे काय 4 सब टाइप्स आहेत, उपप्रकार आहेत. कोणतं, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस. इज दॅट क्लिअर? दिस इज द
start now let's learn tense one by one. मग पहिला कोणता आहे? प्रेझेंट टेन्स. The first one is present tense. Now what is present tense? This tense refers actions in present time. प्रेझेंट म्हणजे वर्तमान, जे आता होत आहे प्रेझेंट टाइम. म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये आपण जे वर्तमानामध्ये क्रिया होतात किंवा होत आहेत अशा क्रिया ज्या आहेत ते आपण प्रेझेंट टेन्समध्ये डिनोट करतो. ओके, मग यांचं पहिलं कोणतं आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. नाउ वी विल लर्न दिस टेन्स one by one with systematic way. So simple present tense. Now we have to understand, my friend, when we use simple present tense, when we use continuous tense, when we use perfect tense and when we use perfect continuous tense. हे आपले जर कन्सेप्ट क्लिअर झाला की सिंपल प्रेझेंट टेन्स आपण कधी वापरतो, कंटिन्युअस टेन्स कधी वापरतो, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कधी वापरतो, तर मला वाटते आपली इंग्रजी स्ट्रॉंग बनेल आणि आपण करेक्ट इंग्रजी लिहू शकू किंवा बोलू शकू. ओके, तर सिंपल प्रेझेंट टेन्स. This tense is used to show or denote to show regular activities, or habitual actions. आता लक्ष द्या, रेग्युलर म्हणजे का? नियमित होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे क्रिया किंवा हॅबिच्युअल ॲक्शन जे आपल्या सवयी असतात त्या क्रिया ज्या होत असतात त्याच्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. जसं आपण सकाळी उठतो रोजच उठतो, ही रेग्युलर ॲक्टिव्हिटी आहे, बरोबर आहे. किंवा आम्ही मॉर्निंग वॉकला जातो, लोक मॉर्निंग वॉकला जातात, ती मॉर्निंग वॉकला जाते किंवा तो मॉर्निंग वॉकला जातो, म्हणजे त्याची काय बनलेली आहे? ती सवय बनलेली, हॅबिट बनलेली आहे. किंवा काही लोक उशिरापर्यंत झोपतात. आई जेवण बनविते, बाबा पैसे कमवितात, फादर अर्न्स मनी, मदर कुक्स फूड. ह्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत, नियमित होणाऱ्या नाहीत. सो सच ॲक्शन्स आर डिनोटेड इन सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे ज्या नेहमी होणाऱ्या घटना असतात किंवा सवयी दर्शवणाऱ्या घटना असतात, जसा सूर्य पूर्वेला उगवतो. एक्झाम्पल घेऊ आपण ह्या ठिकाणी, वी गो टू स्कूल. आम्ही शाळेत जातो. बघा मराठीमध्ये लिहून घेऊ आपण, आम्ही शाळेत जातो. आता जातो किंवा शाळेला जातो, आता बघा ना, आय टीच इंग्लिश. मी इंग्रजी शिकवितो. आता शिकवितो का शिकविते हे डिपेंड कशावर आहे की जेंडर काय आहे बोलणाऱ्याचं जेंडर. मी मेल आहे म्हणून शिकवितो, मी फिमेल असती तर मी शिकविते म्हटलं असतं. हे लक्षात घ्या, ठीक आहे. यू लर्न डेली. आता बघा, तुम्ही डेली शिकता, तुम्ही दर दिवशी शिकता किंवा प्रत्येक दिवशी शिकता. रेग्युलर ॲक्टिव्हिटी आहे, हॅबिच्युअल ॲक्शन आहे. तुम्ही प्रत्येक दिवशी शिकता. आता बघा, तुम्ही शिकता म्हटलेलं आहे. समजा ह्या ठिकाणी एखादा सिंग्युलर मुलगा असता तर तू प्रत्येक दिवशी शिकतो असं म्हटलं असतं, बरोबर आहे. किंवा एखादी मुलगी असती किंवा फिमेल असती तर मी म्हटलं असतं तू प्रत्येक दिवशी शिकते. परंतु मी ह्या यूला प्लुरल कन्सिडर केलेलं आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे तुम्ही प्रत्येक दिवशी शिकता. यू हे सिंग्युलर सुद्धा यू असतं, प्लुरल सुद्धा यू असतं. हे आपण प्रोनाउन टॉपिकमध्ये शिकलेलं आहे. किंवा ॲग्रीमेंट ऑफ वर्ब विथ सब्जेक्ट ते सुद्धा आपण शिकलेलं आहे. आता बघा, ही वर्क्स हार्ड. तो
कठीण परिश्रम करतो कारण की तो मेल आहे. बरोबर. आपण घेऊ पुन्हा 5th. शी लुक्स प्रेटी. शी लुक्स प्रेटी. ती सुंदर दिसते. ती सुंदर दिसते. आता बघा, प्रेटीच्या स्पेलिंगमध्ये बरेचसे विद्यार्थी PREETY लिहितात. ते लक्षात द्यायचे की PRETTY. की आपण पुन्हा एक प्रोनाउन घेऊ. सगळं प्रोनाउन घेऊ अगोदर सब्जेक्ट म्हणून. इट फ्लाइज इन द एअर किंवा इन द स्काय. तो, आता हे तो कोणासाठी इट कोण करता येतं? नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट किंवा ॲनिमल्स किंवा बर्ड्स. इट फ्लाइज इन द एअर. तो हवेत उडतो. तो किंवा ती समजा उडतो. पुन्हा एक प्रोनाउन उरलेलं आहे दे. हे सगळे प्रोनाउन आहेत. आता तुम्हाला हे ऑलरेडी सांगितलं आहे की जे सब्जेक्ट असतो ज्याच्याबद्दल आपण बोलतो ते एकतर नाऊन असतं किंवा प्रोनाउन असतं. हे सगळे जे उदाहरणं घेतलेले आहेत आपण प्रोनाउन घेतलेले आहेत. अरे वेटिंग, पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करतो हे प्रोनाउन काय आहेत. तर हे फर्स्ट पर्सन प्रोनाउन. फर्स्ट पर्सन जे बोलणारा असतो त्याला आपण फर्स्ट पर्सन म्हणतो. ऐकणारा जो असतो यू त्याला आपण सेकंड पर्सन म्हणतो. आणि ज्यांच्याबद्दल बोलतो ते थर्ड पर्सन आहेत. ही, शी, इट आणि दे हे काय थर्ड पर्सन आहेत. आता दे प्ले हॉकी. ते हॉकी खेळतात. असं माय डिअर स्टुडंट्स, ऑल दीज सेंटेन्सेस आर सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग आपण काय केलेलं आहे, ह्या ठिकाणी हा सब्जेक्ट घेतलेला आहे. हे सगळे प्रोनाउन आहेत. फर्स्ट पर्सन, हा फर्स्ट पर्सन आहे प्लुरल, फर्स्ट पर्सन सिंग्युलर. सेकंड पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल यूएच असतं. त्यानंतर ही, शी, इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर आणि दे हा थर्ड पर्सन प्लुरल आहे. मित्रांनो एक लक्षात द्या तुम्ही की जिथं जिथं आपण थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट घेतलेला आहे म्हणजे ही, शी, इट, त्या ठिकाणी आपण क्रियापदाला ह्या V1ला म्हणजे मूळ क्रियापदाला एस किंवा IS किंवा ES लावलेलं आहे. ह्या ठिकाणी ES नाही लावलेलं कुठंच, म्हणजे ह्या ठिकाणी फ्लाइजमध्ये आलेलं आहे ते. तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की जर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, प्रोनाउनमध्ये ते असतं ही, शी, इट किंवा कोणतंही सिंग्युलर नाउन, तेव्हा आपण क्रियापदाला एस किंवा ES किंवा IS प्रत्यय लावू. इज दॅट क्लिअर? तर आपण समोर पुन्हा उदाहरण घेऊ. नंबर 8. राम गोज टू फॉरेस्ट. राम वनात जातो. राम वनात जातो. बघा, राम थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. आपण गुहा रूट वर्ब आहे त्याला आपण काय लावलेलं आहे, ES लावलेलं आहे. किंवा इंडिया. आता इंडिया हा नाउन आहे, सिंग्युलर नाउन आहे. इंडिया लॉन्चेस मिसाइल्स. भारत मिसाइल प्रक्षेपित करतो. ठीक आहे. किंवा पुन्हा तिसरं वाक्य घेऊ आपण, म्हणजे नंबर 10. राम सर teaches English or teaches students. राम सर विद्यार्थ्यांना शिकवितात. किंवा राम सर शिकवितात. So you see, all these are third person singular, and that's why we have added ES here, ES, or here also ES. किंवा पुन्हा घेऊ बर्ड. बघ हा सिंगुलर घेतलेला आहे. बर्ड फ्लाइज इन द स्काय. पक्षी आकाशामध्ये उडतो. आता बघा, राम अँड श्याम
गो टू गार्डन. ह्या ठिकाणी मी प्लुरल नाउन घेतलं, रॅम अँड श्याम हे प्लुरल नाउन झालेलं आहे. अँड दॅट्स वाय आय हॅव टेकन हिअर गो रूट फॉर्म. राम आणि श्याम बगीच्यामध्ये जातात. आता प्रत्येक वेळेस ट्रान्सलेशन लिहिण्याची आवश्यकता नाही, तुम्ही समजू शकता. पुन्हा घेऊ आपण. स्टुडंट्स लर्न इंग्लिश. विद्यार्थी इंग्रजी शिकतात. ॲनिमल्स लिव्ह इन द फॉरेस्ट. प्राणी जंगलामध्ये राहतात. नाव सी हिअर राम अँड श्याम प्लुरल सब्जेक्ट. ओके, स्टुडंट्स plural noun, animals plural noun, and that's why here we have taken the root form of the verb, ज्याला आपण मेन वर्ब म्हणतो. आलं का लक्षात? मग आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जे सेंटेन्सची किंवा वाक्याची रचना असते ती कशी असते, तर त्याला आपण स्ट्रक्चर म्हणू किंवा फॉर्मॅट हा शब्द वापरू. फॉर्मॅट, ह्या सेंटेन्सचा फॉर्मॅट काय असतो, तर सब्जेक्ट असतो मित्रांनो. काय असतो? सब्जेक्ट काय असतं? नाउन किंवा प्रोनाउन. सब्जेक्ट, नाउन किंवा प्रोनाउन. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सुद्धा पाहणार आहोत. तर सब्जेक्ट एक तर नाउन असतं किंवा प्रोनाउन असतं. आलं का लक्षात? आणि व्हर्बच्या नंतर येणारा प्रत्येक शब्द ऑब्जेक्ट नसतो. हे आपण नाउन टॉपिकमध्ये शिकलेलं आहे. कॉम्प्लिमेंट सुद्धा असतं, ठीक ना. तर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर आपण काय वापरलेलं मित्रांनो, V1. हा V1 काय आहे, तर क्रियापदाचा पहिला रूप, ज्याला रूट फॉर्म म्हणतो आपण, मूळ फॉर्म म्हणतो, ठीक आहे ना, मूळ रूप. आणि त्याच्यानंतर आपण वापरलेलं आहे ऑब्जेक्ट किंवा ज्याला आपण कॉम्प्लिमेंट हा शब्द सुद्धा वापरू शकतो, कारण की प्रत्येक ठिकाणी ऑब्जेक्ट नसतो. तर मग ते काय म्हणू आपण, त्याला कॉम्प्लिमेंट म्हणू. इज दॅट क्लिअर? तर ह्या वाक्यामध्ये सगळ्यामध्ये सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट काय असतं? नाउन असतं किंवा प्रोनाउन असतं. आपण सुरुवातीला जे 7 सेंटेन्सेस घेतले होते, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, हे प्रोनाउन होते. आणि ह्या ठिकाणी राम, इंडिया, राम सर, बर्ड हे सिंग्युलर सब्जेक्ट आहेत. राम अँड श्याम, स्टुडंट्स, ॲनिमल्स हे प्लुरल नाउन्स आहेत. यांना सब्जेक्ट म्हणून वापरलेलं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही, शी, इट हे प्रोनाउन आणि ह्या ठिकाणी राम किंवा इंडिया किंवा रामसर किंवा बर्ड हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहेत, त्यावेळेस आपण व्हर्बला एस किंवा IS प्रत्यय लावलेला आहे. इज दॅट क्लिअर? सिंपल प्रेझेंट टेन्स कळलं तुम्हाला? म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर आपण कशासाठी करतो, तर रेग्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा हॅबिच्युअल ॲक्शन दर्शवून. म्हणजे असं करतो किंवा करतात किंवा करते किंवा तुम्ही करता, अशा प्रकारचे जेव्हा आपण बोलायचं असतं तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सिम्पली कुठंच MR, ING फॉर्म ऑफ नाही वापरायचे आपल्याला. विद्यार्थी याच्यामध्येच कन्फ्यूज असतात. तुम्हाला फक्त सब्जेक्ट म्हणजे ज्याच्याबद्दल बोलतो आपण तो घ्यायचा आहे. त्याच्यानंतर क्रियापदाच्या मूळ रूप म्हणजे जी कोणती ॲक्शन करायची, जसं आई जेवण बनविते, आईसाठी कोणता शब्द आहे, मदर. मग स्वयंपाक बनवण्यासाठी कोणता शब्द आहे, कुक. आणि जेवण म्हणजे फूड, बरोबर आहे. मग काय म्हणू आपण, मदर कुक्स फूड. आता येस का बरं लावलोय, कारण की मदर सिंग्युलर आहे. पण आई आणि बहीण दोन्ही मिळून स्वयंपाक बनवत असतील तर आपण काय म्हणू, मदर अँड सिस्टर कुक फूड. कुक्स नाही. इज दॅट क्लिअर? तर थर्ड पर्सन सिंग्युलर जेव्हा सब्जेक्ट असेल, ही, शी, इट किंवा कोणतंही थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन, तेव्हा आपण क्रियापदाला येस किंवा प्रत्यय लावू कुठं, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. इज दॅट क्लिअर? आपण नोट लिहून घ्यायची का? इफ द सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर, that is he, she, it or any singular noun, add es or is to the main verb. ठीक आहे. तर मेन व्हर्बला आपण काय लावणार, जर थर्ड पर्सन सिंग्युलर काय असते, ही, शी, इट और एनी सिंग्युलर नाउन, तर क्रियापदाला आपल्याला येस किंवा IS हे प्रत्यय लावायचे आहे. इज दॅट क्लिअर? कळलं तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स? समोर वाढायचे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सकडे. ओके.
दुसरं काय आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. यालाच आपण प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतो मित्रांनो. ओके, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स केव्हा वापरतो आपण? आता बघा ना, मी पाणी पितो, पण आता मी म्हणणार मी पाणी पित आहे. पाणी पित आहे. आता मी बघा हे जे कॅप आहे ती बंद करत आहे, पाण्याची बॉटल बंद करत आहे. आता मी ही बॉटल ठेवत आहे. म्हणजे माझी बोलताना ही ॲक्शन काय आहे सुरू आहे. जेव्हा माझी ॲक्शन बोलताना सुरू असते किंवा कुणाची ॲक्शन सुरू असते त्यावेळेस आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स वापरतो. मी तुम्हाला शिकवित आहे, मी तुम्हाला शिकवित आहे. तुम्ही आता शिकत आहात, इंग्रजी शिकत आहात. ॲक्शन काय आहे सुरू आहे. सो सच ॲक्शन्स आर डिनोटेड इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग याची डेफिनेशन लिहू सिम्पली आपण. धिस टेन्स इज यूज टू डिनोट an action which is going on म्हणजे कुठे जात नाही आहे, सुरू आहे. गोइंग ऑन और कंटिन्यू ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. मला वाटतं खूपच सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. धिस टेन्स इज यूज टू डिनोट अन ॲक्शन विच इज गोइंग ऑन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. म्हणजे बोलताना सुरू असणारी क्रिया दर्शविण्यासाठी, म्हणजे ज्यावेळेस आपण बोलत आहोत त्यावेळेस जी क्रिया सुरू असणार आहे त्या ॲक्शनला आपण कोणत्या टेन्समध्ये डिनोट करणार आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. बरोबर. मग आता बघा पहिलं एक्झाम्पल घेऊ मी. आय एम टीचिंग स्टुडंट्स. मी विद्यार्थ्यांना शिकवित आहे. मी विद्यार्थ्यांना शिकवित आहे. ॲक्शन सुरू आहे. वी आर लर्निंग इंग्लिश. आम्ही इंग्रजी शिकत आहोत. आम्ही इंग्रजी शिकत आहोत. आहोत कारण की आम्ही एकपेक्षा जास्त आहोत. बरोबर आहे. यू आर लिसनिंग. मी बघा ज्यावेळेस मी हे आता शिकवत आहे, बोलत आहे तुमच्याशी, तुम्ही मला ऐकत आहात. तुम्ही ऐकत आहात ना? तुम्ही मला ऐकत आहात किंवा एखादा सिंगुलर असेल तर त्याला म्हणू आहे. तू मला ऐकत आहे. आता मी आहात म्हणणार आणि मी प्लुरल घेतोय तुम्हाला आहात. मला म्हणायचे की तो रस्त्यावर धावत आहे. रस्त्यावर धावत आहे मग काय म्हणणार? ही. हिच्यासोबत काय करणार? फॉर्म्स ऑफ टू बी इज. ही इज. मग काय धावण्याला कोणता शब्द आहे? रन. त्याला काय लावायचे आपल्याला? ING. ही इज रनिंग. कुठं? ऑन द रोड. मित्रांनो असेच सेंटेन्स बनवायचे, सोपे एकदम सरळ. ही इज रनिंग ऑन द रोड. तो रस्त्यावर धावत आहे. तो रस्त्यावर धावत आहे. ऑलरेडी आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये फॉर्म म्हणजे ॲग्रीमेंट ऑफ वर्ब विथ द सब्जेक्ट त्याच्यामध्ये कुठं एमईच्या वापरचं कसं करायचं, फॉर्म्स ऑफ टू बीचा वापर कसं करायचं, वाजवरचा वापर कसं करायचा, कोणतं सब्जेक्टसोबत कोणतं फॉर्म्स ऑफ टू बी येईल हे आपण शिकलेलं आहोत नाही का. मग 5 सेंटेन्सेस आपण शी ह्या प्रोनाऊन घेतलेला आहे. तर शीच्यासोबत काय येणार आहे? इज. मग मला म्हणायचे आहे की ती शाळेमध्ये जात आहे. आय मीन शी इज. जाण्याला कोणता शब्द आहे? गो. त्याला काय लावणार आपण? ING. शी इज गोईंग टू स्कूल. ती शाळेत जात आहे. शाळेत
जात आहे. मग सहावा वाक्य घेऊ आपण, इट. इटच्या सोबत काय घेतो आपण पुन्हा, इज. इट इज झाडावर चढत आहे म्हणायचे आहे, मग चढण्याला कोणता शब्द आहे, क्लाइंब. मग त्याला काय लावणार आपण, ING. ऑन द ट्री. बरोबर. मग तो झाडावर चढत आहे म्हणजे करत आहे, जात आहे. अशा प्रकारच्या ज्या क्रिया राहणार त्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये येणार. आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चर काय असणार आहे, तर सब्जेक्ट. सब्जेक्ट काय असतं, नाउन किंवा प्रोनाउन. हे सगळे सेंटेन्सेस आहेत हे प्रोनाउनचे आहेत. इज दॅट क्लिअर. देच्या सोबत काय घेतो मित्रांनो आपण, आर. दे आर म्हणजे काय करत आहेत, खेळत आहेत समजा. दे आर प्लेइंग. दे आर प्लेइंग काय, चेस. ते बुद्धिबळ खेळत आहेत. ते बुद्धिबळ खेळत आहेत. आता आपण नाउन घेऊ एखादा, समजा एखादा बॉय असेल, सिंगुलर. द बॉय सिंगुलर आहे म्हणून काय घेणार आपण, इज. द बॉय इज रीडिंग बुक. पुस्तक वाचत आहे. मुलगा पुस्तक वाचत आहे. समजा आपण एखादं प्लुरल नाउन घेतलं, द गर्ल्स घेऊ आपण ह्या ठिकाणी. द गर्ल्स मग काय येईल, एम इज आर पैकी आर. एम तर आय सोबतच येतो, इज हा सिंग्युलर सोबतच असतो आणि आर हा प्लुरल सोबत असतो. द गर्ल्स आर रायटिंग नोट्स. रायटिंग नोट्स म्हणजे मुली काय करत आहेत, मुली नोट्स लिहित आहेत. बघा सब्जेक्ट घेतलेलं आहे, त्याच्यानंतर एम इज आर अँड देन ING फॉर्म द वर्ब, ज्याला आपण कोणतं फॉर्म म्हणतो, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म. पुन्हा एक दोन उदाहरणं घेऊ आपण ह्या ठिकाणी. समजा 9 सेंटेन्स झाले होते आपले ना, 10. आता विद्यार्थी आहेत, विद्यार्थी स्टुडंट्स. आपल्याला हे ॲग्रीमेंट लक्षात ठेवायचे मित्रांनो. बरेचदा विद्यार्थी काय करतात, स्टुडंट्स लिहितात आणि इथे इंज लिहितात, चुकीचे आहे. तर स्टुडंट्स आहे म्हणजे प्लुरल आहे, मग काय येणार, आर. स्टुडंट्स आर काय करत आहेत, शिकत आहेत ते समजा, किंवा खेळत आहेत किंवा बोलत आहेत. स्टुडंट्स बोलत आहेत वर्गामध्ये, मग काय म्हणणार आपण, बोलण्याला टॉकिंग. स्टुडंट्स आर टॉकिंग इन द क्लास. विद्यार्थी वर्गामध्ये बोलत आहेत. आता समजा मला म्हणायचं की शेंडे सर पाणी पित आहेत. शेंडे सर पाणी पित आहेत. मग काय लिहिणार, शेंडे सर सिंगुलर आहेत म्हणून काय म्हणणार, इज. आणि पिण्याला काय शब्द आहे, ड्रिंक. मग त्याला काय लावणार आपण, ING. ड्रिंकिंग. आणि काय पिलं, वॉटर. शेंडे सर इज ड्रिंकिंग वॉटर. शेंडे सर पाणी पित आहेत. मग आता समजा लोक गप्पा करत आहेत. लोक गप्पा करत आहेत असं मला म्हणायचं आहे. बघा लोकांसाठी कोणता शब्द आहे, पीपल. पीपल हा ऑलरेडी प्लुरल असतो मित्रांनो, त्याला कधीच येस लागत नाही. पीपल हा प्लुरल असल्यामुळे आपण काय घेणार, आर. गॉसिपला गप्पा करण्याला कोणता शब्द आहे, गॉसिप. गॉसिपिंग. पीपल आर गॉसिपिंग. लोक गप्पा करत आहेत, बस एवढंच. आई स्वयंपाक करत आहे. आई स्वयंपाक करत आहे. मग आईला कोणता शब्द आहे, मदर. मग मदरसोबत इज. काय, कुकिंग. आणि कधी पण शिकताना आपल्याला सेंटेन्स तेच बनवायचे आहेत जे आपल्या डे टू डे दैनंदिन जीवनामध्ये वापरात येतात. पापा काय करत आहेत किंवा काय करतात, किंवा मम्मी काय करते, आई काय करते, भाऊ काय करतो, शिक्षक काय शिकवितात किंवा काय शिकवित आहेत, आज आम्ही काय करणार आहोत किंवा केलेलं आहे किंवा करतो. अशा प्रकारचे वाक्य घ्यायचे. हे दुसरे वाक्य दूरचे वाक्य नाही घ्यायचे, जे आपल्याला रिलेटेड असतात आपल्या डे टू डे जीवनाशी. तसे वाक्य बनवताना आणि त्याच्यावरच विचार करायचे. ठीक आहे. मदर इज कुकिंग फूड. आई स्वयंपाक बनवत आहे. आता बघा माझं कुटुंब पिकनिकला जात आहे. माझं कुटुंब पिकनिकला जात आहे. तर आपण माझ्या कुटुंबाला काय म्हणू, माय फॅमिली. माय फॅमिली. मग हा सिंग्युलर आहे, कलेक्टिव्ह नाउन आहे, बरोबर, इज. मग जाण्याला कोणता शब्द आहे, गोईंग. फॉर कुठं, पिकनिक.
माझं परिवार सहलीला जात आहे. पुन्हा आपण प्लुरल नाउन घेऊ. पक्षी आकाशात उडत आहेत. मग काय बर्ड्स. अशी आपण सिंग्युलर घेतलं तर बर्ड नाही का. आता बर्ड्स घेतलं तर बर्ड्सचे शब्द काय येणार आर. उडणीला काय शब्द आहे फ्लाय. त्याला काय लावू आपण ING. बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. इज दॅट क्लिअर? एनी डाऊट? पुन्हा आपण एक वाक्य घेऊ. काय की चिल्ड्रन. जसं मग अशी आपण पीपल घेतलं तसं चिल्ड्रन. चिल्ड्रन हा सुद्धा मित्रांनो प्लुरल नाउन आहे. त्याला येस कधीच लावायचं नसतं. इट इज ऑलरेडी प्लुरल. चिल्ड्रन आर प्लेइंग क्रिकेट. सध्या क्रिकेट खूप पॉप्युलर आहे का. IPLचे वारे वाहत आहेत. चिल्ड्रन आर प्लेइंग क्रिकेट. जे बालके आहेत, मुलं आहेत, छोटे मुलं आहेत, ते काय खेळतात क्रिकेट खेळत आहेत. तर ह्या प्रकारे मग आपण याची रचना बघू. फॉर्मॅट जे बनवलेलं होतं आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स याची सुद्धा फॉर्मॅट करू. तर आपण ज्याच्याबद्दल बोलतो सब्जेक्ट नाही का. सब्जेक्ट काय असतं नाउन असतं किंवा प्रोनाउन असतं. चला सब्जेक्ट घेऊ आपण. मग सब्जेक्टच्या नंतर आपण काय घेतलेलं आहे तर फॉर्म्स ऑफ टू बी घेतलेले आहे. फॉर्म्स ऑफ टू बी कोणते कोणते आहेत एम इज आर. तर म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण काय घेऊ एम इज आर. ह्या तीनपैकी कोणतंही योग्य जे सब्जेक्टला ॲग्रीमेंट होत असेल. आणि त्याच्यानंतर मग आपण काय वापरतो मित्रांनो V4. V4 काय म्हटलं तुम्हाला ING फॉर्म ऑफ द व्हर्ब किंवा ज्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग असतं आपलं ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. क्लिअर? अँड डाऊट? म्हणजे बोलताना सुरू असणारी ॲक्शन सुरू असेल तर त्याकरिता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. याच्या डिटेलमध्ये सुद्धा पुन्हा सांगता येईल की एखादी ॲक्शन बोलताना सुरू नसते परंतु ती सुरू असते. त्यावेळेस सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. जसं एखादा व्यक्ती मला मार्केटमध्ये मिळाला आणि मी त्याला विचारलं सध्या तू कुठं जॉब करत आहे. म्हणजे संडे आहे, आज संडे आहे. आज संडेच्या दिवशी मला एखादा व्यक्ती मार्केटमध्ये मिळाला. मी त्याला विचारलं तू कुठं जॉब करत आहे. आणि तो म्हणतो मी नागपूरमध्ये SBI मध्ये जॉब करत आहे. आता तो करत आहे का जेव्हा मला भेटलेला आहे. जेव्हा मी बोलत आहे वाक्य किंवा त्याला विचारत आहे तेव्हा तो करत आहे का नाही करत आहे. सुट्टीचा दिवस आहे पण त्याचं जॉब सुरू आहे. बघा एखाद्या वेळेस मी माझ्या मित्राला वर्गामध्ये भेटतो आणि त्याला म्हणतो की तू कशाचा अभ्यास करत आहे. मग तो म्हणतो की सध्या मी आता मॅथ्सचा अभ्यास करत आहे किंवा सायन्सचा अभ्यास करत आहे. म्हणजे तो ज्यावेळेस मी बोलतोय त्यावेळेस तो सायन्सचा किंवा मॅथ्सचा अभ्यास करत नाही पण घरी त्याचा अभ्यास सुरू आहे. अशा वेळेस सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. ठीक आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला एखादं प्लॅन्ड फ्युचर ॲक्शन असेल तेव्हा सुद्धा आपण म्हणजे प्लॅन्ड फ्युचर तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. जसं बघा पुढच्या आठवड्यात आपले PM जे आहेत ते अमेरिकेला जात आहेत. आता जात आहेत का नाही जात. पुढच्या वीकमध्ये जात आहेत. नेक्स्ट वीक PM इज गोइंग टू अमेरिका. किंवा ते आम्ही उद्या सायंकाळी लग्नाला जाणार आहोत. आता आम्ही जात आहोत का नाही जात आहोत. उद्या सायंकाळी जाणार आहोत. प्लॅन झालेला आहे. So such actions are also denoted in present continuous tense. Clear? Okay. Now let's learn to present perfect tense. Present perfect tense. आता हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स कधी वापरतो आपण. बघा तुम्हाला मी आत्ताच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकवून झालेलं आहे ॲक्शन माझ्या. बरोबर आहे ना. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मी तुम्हाला शिकवलेलं आहे. बघा मी आताच पाणी पिलेलं आहे बस थोड्या वेळापूर्वी. पाणी पिलं म्हणजे ॲक्शन पूर्ण झालेली आहे. सो द ॲक्शन्स which have been completed just or which are just finished, such actions are denoted in present perfect tense. म्हणजे नुकत्याच पूर्ण झालेल्या ज्या क्रिया असतात, नुकत्याच पूर्ण, these things
is used to denote just finished or completed actions. ह्या सरळ सरळ भाषेमध्ये सांगितलं, धिस टेन्स इज यूज टू डिनोट जस्ट फिनिश ऑर कम्प्लिटेड ॲक्शन, म्हणजे नुकत्याच पूर्ण झालेल्या क्रिया असतील किंवा संपलेल्या क्रिया असतील त्याच्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. एक्झाम्पल घेऊ आपण. आय हॅव ड्रंक वॉटर. मी पाणी पिलेलं आहे तुमच्यासमोर. मी पाणी पिलेलं आहे. मी पाणी पिलेलं आहे किंवा माझं पाणी पिऊन झालेलं आहे. नुकतंच मी पाणी पिलं. वी हॅव जॉईन इंग्लिश क्लास. आम्ही इंग्रजी क्लास लावलेला आहे किंवा जुडलेलो आहे. किंवा समजा वर्गामध्ये एखादा विद्यार्थी आता आलेला असेल थोड्या वेळापूर्वी, तर तो म्हणेल की आय हॅव जॉईन इन क्लास. वी हॅव जॉईन क्लास किंवा आय हॅव कम इन क्लास. वी हॅव जॉईन इंग्लिश क्लास. आम्ही इंग्रजी वर्ग लावलेला आहे किंवा लावला आहे. लक्षात. आपण प्रत्येक प्रोनाउन घेऊ मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. यू हॅव रेड बुक. यू हॅव रेड बुक. तू पुस्तक वाचली आहे किंवा तुम्ही पुस्तकं वाचलेले आहेत. तर पुस्तकं म्हणायचे तर मग इथं बुक्स घ्यायला लागेल मला. यू म्हणजे हा प्लुरल. यू हॅव रेड बुक्स. तुम्ही पुस्तके वाचलेली आहेत. तुम्ही पुस्तके वाचलेली आहेत किंवा तुम्ही पुस्तके वाचलेली आहेत. तो ही हॅज गॉन टू नागपूर. तो नागपूरला